नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आता लवकरच भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असणाऱ्या अधिक मासाची सुरुवात होणार आहे। या पवित्र महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि नामस्मरण यांचे अनेक पटींनी फळ मिळते। विशेषतः श्री विष्णू सहस्त्रनाम पठण केल्याने जीवनातील दुःख, संकटे आणि नकारात्मकता दूर होऊन मनाला शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। असे म्हणतात की अधिक मासात श्रद्धेने विष्णू सहस्त्रनाम वाचल्यास भगवान श्रीहरींची विशेष कृपा प्राप्त होते, घरात सुख समृद्धी वाढते, मानसिक तणाव कमी होतो आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात विष्णू सहस्त्रनाम वाचण्याचे मुख्य फायदे कोणते, ते कधी आणि कसे वाचावे आणि यामुळे जीवनात कोणते शुभ बदल घडतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया। विष्णू सहस्त्रनाम या स्तोत्रात भगवान महाविष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे। ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच त्याचे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहते, तसे भगवान महाविष्णूंच्या 1000 नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते। विष्णूंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी या हेतूने महाभारत कालापासून हे स्तोत्र मोठ्या भक्तिभावाने म्हटले जात आहे। महाभारत रचयिते महर्षी व्यास यांनी देखील सांगितले आहे की जो विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो त्याचे काहीच अशुभ होत नाही, त्याला आत्मसुख, लक्ष्मी धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो। चला तर आपण या अधिक मासात विष्णू सहस्त्रनाम वाचण्याचे मुख्य फायदे कोणते आहेत हे जाणून घेऊया। अधिक फळ आणि पुण्यप्राप्ती। अधिक मासाला बोनस महिना मानले जाते। या काळात दररोज विष्णू सहस्त्रनाम म्हटल्याने किंवा ऐकल्याने इतर महिन्यांच्या तुलनेत अधिक फळ आणि आशीर्वाद मिळतात। पापांपासून मुक्ती होते। धार्मिक मान्यतेनुसार विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने व्यक्ती सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होते। संकल्पपूर्ती आणि मनोकामना। अधिक मासात 108 वेळा या स्तोत्राचा पाठ करण्याचा संकल्प केल्यास विशेष लाभ होतो आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। मानसिक शांती आणि सकारात्मकता। मोठ्याने मंत्रोच्चार केल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। यामुळे मनातील भीती, ताणतणाव आणि नकारात्मक विचार दूर होऊन चित्त शुद्ध होते। सुख, समृद्धी आणि प्रगती। या स्तोत्राच्या नियमित पठणामुळे कुटुंबात सुख शांती नांदते आणि आर्थिक अडचणीवर मात करण्यास मदत होऊन धनसंपत्तीत सुद्धा वृद्धी होते। ग्रहांचे दोष दूर होतात। पत्रिकेतील ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे निर्माण होणारे दोष आणि अडथळे दूर होण्यास मदत होते। शारीरिक लाभ। काही असाध्य रोगावर मात करण्यासाठी आणि उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी देखील हे स्तोत्र गुणकारी मानले जाते। आता विष्णू सहस्त्रनाम पठणाचे काही नियम जाणून घेऊया। विष्णू सहस्त्रनाम कोणत्याही वेळी वाचता येते, परंतु सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पठण करणे सर्वोत्तम मानले जाते। अधिक मासाच्या पहिल्या दिवशी हात जोडून भगवान महाविष्णूंसमोर या पूर्ण महिनाभर पठण करण्याचा संकल्प करावा। पठण करताना स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करावे। पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे। या काळात सात्विक आहार घ्यावा आणि गुरुवारी संध्याकाळी मिठाचे सेवन टाळणे शुभ मानले जाते। जर संस्कृतमध्ये पाठ करणे कठीण असेल तर तुम्ही हे स्तोत्र श्रवण भक्ती म्हणून ऐकू देखील शकता किंवा श्री राम तारक मंत्राचा जप करू शकता। श्री राम तारक मंत्राचा एक श्लोक संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम पठणाचे पुण्य मिळवून देणारा आहे। तो श्लोक असा: राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.